झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता महत्त्वाची बातमी, बलात्काराचे आरोप झालेले उपप्रकार लक्ष्मण माने अखेर पोलिसांना शरण आले। तब्बल 15 दिवसांनंतर माने सातारा पोलिसांच्या समोर शरण आलेत। शरण आल्यानंतर मानेंनी आपण निर्दोष असल्याचं म्हटलंय। दोषी असल्यास आपल्याला पुण्यामधल्या शनिवार वाड्यासमोर फाशी द्या असंही माने म्हणाले। आपल्या विरोधात रचलेला हा कट असून आपल्याला लटकवण्यात आला, या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवण्यात आलेला आहे असा दावा माने करतायत। आपण फरार नव्हतोच असा अजब दावा देखील मानेंनी शरण आल्यानंतर केला। माने यांच्यावरती त्यांच्याच संस्थेतल्या 6 महिला कर्मचाऱ्यांनी बलात्कार केल्याचा आरोप केला। अत्यंत महत्त्वाची बातमी, आज दिवसभरामधली गेले 15 दिवस आरोप होत असलेले, गुन्हा दाखल झालेले लक्ष्मण माने आज पोलिसांच्या समोर शरण आलेत आणि त्यांनी सांगितलंय मी फरार नव्हतोच। 15 दिवसांनंतर लक्ष्मण माने शरण आलेत। आपल्यावरती झालेले आरोप हे खोटे आहेत, आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत, माझ्या विरोधात रचलेला हा कट आहे, मी निर्दोष आहे असा दावा लक्ष्मण मानेंनी केलाय। मी जर दोषी आढळलो या सगळ्या प्रकरणामध्ये तर मला शनिवारवाड्यासमोर फासावरती लटकवा, मी काहीही म्हणणार नाही अशी प्रतिक्रिया लक्ष्मण मानेंनी दिली आहे। आणि मानेंशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। काय म्हणतायत लक्ष्मण माने, काय त्यांनी दावा केलाय? निर्दोषत्वाचा दावा लक्ष्मण माने करतायत। आपण पाहूयात लक्ष्मण मानेंनी झी 24 तासची केलेली ही एक्सक्लुझिव्ह बातचीत। शरण येण्यापूर्वी उपप्रकार लक्ष्मण माने आज सरेंडर होण्यासाठी निघालेले आहेत। त्यापूर्वी झी 24 तास बरोबर त्यांनी झी 24 तास बरोबर त्यांची बातचीत करतायत। माने साहेब, सरेंडर व्हायला एवढा वेळ उशीर का लागला? असं आहे की भारतीय राज्यघटनेनं पोलिसांना जसं एक अधिकार दिलेले आहेत तसे अधिकार आरोपीला सुद्धा दिलेले आहेत। आणि त्याच्यामुळे जेव्हा माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला त्यानंतर मी सातत्यानं माझ्या वकिलांच्या मार्फत आणि कायदेशीर सल्लागारांच्या मार्फत मी कोर्टाच्या पुढे आहे। म्हणजे मी बेल मागितला होता पहिल्यांदा, जे अटकपूर्व जामीन मागायचा माझा अधिकार आहे तो मी मागत होतो। त्याच्यानंतर मी जामीन मागण्याच्यासाठी कोर्टाच्या पुढे होतो, माझे वकील कोर्टाच्या पुढे आहेत, तिथे आर्ग्युमेंट चाललेली आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की होऊन जाईल। पण ज्या हितशत्रूंनी हा सगळा उद्योग केलेला आहे त्यांनी फार नियोजनबद्ध कट करून हे सगळं केलेलं आहे असं स्पष्ट झालं। त्याचं कारण पहिल्यांदा 3 महिला आल्या, पुन्हा 2 महिला आल्या, पुन्हा 1 महिला आली, एकदम त्या आल्या नाहीत। एक दुसरं असं की ज्या दिवशी कोर्टाच्या पुढे माझं म्हणणं मला मांडायचं आहे त्याच्या आदल्या रात्रीला एक फिर्यादी येऊन फिर्याद करते। दुसऱ्यांदा जेव्हा दुसरी तारीख पडले तेव्हा याचा अर्थ असा आहे की मी याच्यामध्ये कस्टडीत जाणं ही काही लोकांची गरज आहे। मला नॅचरल जस्टिस सुद्धा काही मिळू द्यायचा नाही हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी असा निर्णय घेतला। आणि पुढे माझी ज्यांनी जडणघडण केली ते आमचे डॉक्टर बाबा आढाव, संस्थेचे आमच्या उपाध्यक्ष आहेत ते, आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष शरदराव यांनी दोघांनी मला हे सांगितलं की तू हजर हो। आणि हजर हो म्हणून सांगितल्यानंतर मी त्यांच्या दोघांना म्हणजे आयुष्यभर मानत आलोय। त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला की आपण पोलिसांच्याकडे जायचं नक्कीच आणि हजर व्हायचं। नक्कीच। झी 24 तास एक पाऊल पुढे।